सोयगाव तालुक्यातील सोयगाव शिवारात अलीकडेच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव शिवारात नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। वादळी वारा गारपीटमुळे उभ्या पिकांचे तसेच फळबाग पालेभाज्यांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मका, बाजरी, ज्वारी यासारखे पिके आडवी पडली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। पाहणी दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार तसेच कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। शेतकऱ्यांचे नुकसान अचूक नोंदवून त्वरित शासनाकडे अहवाल सादर करावा, जेणेकरून मदत लवकर मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले। तसेच शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले। नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले। या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकरराव काळे, गोपीचंद जाधव, शहर प्रमुख संतोष बोडके, उस्मान पठाण, गटनेते अक्षय काळे, युवा नेते कुणाल राजपूत, तालुका कृषी अधिकारी कासार, विशाल चव्हाण, हर्षल काळे, कदीर शाह, श्रावण चव्हाण, किशोर मापारी, संदीप सुरळकर, दीपक पगारे, शेख रौफ, फिरोज पठाण, मोतीराम पंडित, रंगनाथ वराडे, समाधान काळे आदींची उपस्थिती होती। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।